मी सर्वप्रथम आपल्या रवनीत राणा आणि रवी राणा यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्या अमरावती येथे असे सुंदर अशा शिवमहापुराण कथेचे आयोजित केलेले आहे. धन्यवाद. तर चला मी तुम्हाला आता आतला व्ह्यू दाखवते आणि उद्यापासून ही कथा स्टार्ट होणार आहे. तरी आज तुम्ही भीड बघू शकता, लांबून लांबून लोक येत आहे. अजून सुद्धा गाड्यांची खूप जास्त भीड चालू आहे. आज कथाचा सुरुवात पण होणार नाही तरी तुम्ही बघू शकता की किती जास्त गर्दी आहे इथे. हो हो. कुठून आले तुम्ही? कुठून आले? नवसारी. केव्हापासून? आजच आले का काल आले? आज आले. इथे किती दिवस राहणार आहे? 4-5 दिवस कंटिन्यू. तर बघू शकता सोयींनी हे लोक आपापली सोय करून आलेले आहेत आणि इथे पण छान व्यवस्था आहे जेवणाची वगैरे. ज्यांचं इथे राहणं आहे 5 दिवस कंटिन्यू त्यांच्यासाठी सर्व सोयी नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेली आहे. तुम्ही बघू शकता. तरीही आपल्या सोयींना सर्वजण येत आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया. पेंडॉल आहे. तुम्ही बघू शकता पंडाल मोठे मोठे असे भव्य मोठे एकदम मस्तपैकी इथे व्यवस्था करून ठेवलेली आहे. आणि आता उद्यापासून इथे शिवमहापुराण कथा होणार आहे. तर तुम्ही इथली व्यवस्था बघितलीच आहे. आणि आता आपण बाहेर जाऊया, बाहेरचं दृश्य बघूया. आता काय तिथे प्रोसिजर सुरू आहे दाखवते. कलश यात्रा पण निघालेली आहे. कलश यात्राची सुरुवात आता तिकडे झालेली आहे. कलश यात्रा दाखवू. दिसला का कलेश? तर काहीच लोक तिथे पोहोचायचे आहे तर त्याच्यामुळे ते इथून आता निघणारच आहे. तुम्ही आता बघू शकता इथे काय सुरू आहे ते कलश यात्राचं.
आलेलो आहे जेवणाच्या व्यवस्थेकडे. तर आपण इथे जेवणाची सोय बघूया कशी चालू आहे, काय चालू आहे. तर या मी तुम्हाला त्याचा व्ह्यू दाखवते. बघण्याची ठिकाणी ना पोलिसाची मार. जेवणाच्या सोयीचं तुम्ही बघितलेच आहे, उत्तम पद्धतीने तिथं सुरू आहे. आणि इथे तसंच त्याच साईडला बाजूला पिण्याचे पाणी आहे, ते पण फिल्टर हे असं पाणी तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्हाला जर कोणाला यायचं असेल इथे प्रदीप मिश्राजींची भागवत कथा ऐकण्यासाठी तर तुम्ही प्लीज या. तर चला आता समोर मी स्वयंपाकाची व्यवस्था तुम्हाला दाखवणार आहे. तिथे आता स्वयंपाक चालू आहे. तर हे प्रदीप मिश्राजींचे बाउन्सर आणि सिक्युरिटी म्हणून आहे इथे. सो यांचे खूप खूप धन्यवाद करूया आपण. आणि हाय दिवसापासून इथे आलेले हैं। हम लोग रात में आए हैं। आज से हम लोगों का काम स्टार्ट होने वाला है। 15 तारीख से आज कलश यात्रा है और कल से दिन गुरु जी की जो कथा चालू हो रही है वो 5 दिन की कथा रहेगी। ओके, तो आपको उनको मतलब सिक्योर करना है, आपका वही काम है। प्रोटेक्शन के लिए आए हैं। ओके ओके, सो थैंक यू आपके लिए भी। माझ्या वासला लांब आहे आणि आता मी तिला दिसलीये फायनली. तर इथे खूप जास्त जेव्हा गर्दी होणार उद्यापासून स्टार्ट होणार आणि तुम्हालाही माहिती आहे की प्रदीप मिश्राजींचे जेव्हा भागवत असते तेव्हा खूप जास्त गर्दी असते आणि आतमधल्या लोकांना तर त्यांचा व्ह्यू दिसतो. त्यात पण इथे मग आता बाहेरच्या लोकांना दिसणार म्हणून इथे LED लावण्यात आलेली आहे. जे बाहेर उभे राहणार आहे त्यांच्यासाठी ही सोय केलेली आहे, त्यांना याच्यावर ते बघायला मिळणार आहे. आता हनुमानजीचे जे चरण दिसत आहे ते पूर्ण कंप्लीट व्हायचे मूर्त, कारण की ही मूर्त 111 फूट एवढी राहणार आहे. 11 फूट एवढी उंच ही मूर्त राहणार आहे. इथं काम फक्त आता एवढंच झालेलं आहे, कंप्लीट व्हायचं आहे. तर जेव्हा आपण कंप्लीट होऊ तेव्हा नक्की येऊ पण इथे.